नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? आज निघालोय गावी. सकाळी 5:30 वाजलेत. आज गावी जायचं आहे. तुम्हाला कालच्या ब्लॉग मी बोललेलो की उद्यापासून काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे. सो आजपासून जातो मी गावी. आता सकाळचे 5:30 वाजलेत. सो आता मी आहे मानपाडा डोंबिवलीमध्ये. सो इथून आता बस बघून जाईन डोंबिवलीला. डोंबिवलीवरनं दिवा आणि जाणार पण दिवा सावंतवाडी ट्रेनने. सो बघायला विसरू कसं पूर्ण ब्लॉग, पूर्ण गावी जायचा. सो सोबत आहे माझ्या. दिवाला ट्रेन गेला 3 वर जायला लागेल. CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन आहे. तिकडे जाऊया. आणि आजचा मी माझा ब्लॉग म्हणजे माझ्या ब्लॉगच्या 6व्या दिवशीच मी माझा जे मला फिअर आहे की लोक काय बोलतील, लोक असतील. सो सगळ्या लोकांनी माझा ब्लॉग करणार आहे. सो बघत राहा. 6व्या दिवशी फक्त 6व्या दिवशी मी चालू केलं माझ्या फिअर घाबरवायला, फिअरला पळवायला. सो बघत राहा माझा ब्लॉग. तो प्लॅटफॉर्म नंबर 3ला आपण आलेलो आहोत. आता इकडे बघू शकता, इकडे माणसं आहेत, त्यांच्यामुळेच मी ब्लॉग शूट करतोय. सो आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन येणार आहे आता. तिने आता दिवाला जायचं. दिवा सावंतवाडी ट्रेन बघू शकता. आपली ट्रेन आलेली इथे, CSMT ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आले. हिने आता दिवाला जायचं आपल्याला. ट्रेन इथं आलेली आहे. ट्रेन भेटलेली आहे. आता जाऊ दिव्याला. दिवा सावंतवाडी ट्रेन. तर ट्रेन आता निघेल थोड्या वेळात. तर भेटूया नेक्स्ट मध्ये. सो फायनली आपण दिवा स्टेशनला पोहोचलोय. तर एलिव्हेटर स्टेशन जातो. 7 किंवा 8 नंबरला असते दिवा सावंतवाडी ट्रेन. तिने आपण जाऊ आता. फक्त गर्दी नको असायला पाहिजे. त्या कोकणकरांना माहिती आहे की डे कुठलाही डे असू दे, नॉर्मल डे की म्हणजे स्पेशल, गर्दी असणारच. सो बघूया आता जागा भेटते का बसायला. मला वाटतं 7 किंवा 8 प्लॅटफॉर्मवरला असेल. सो बघूया आता कुठल्या प्लॅटफॉर्मवरला आहे. आता इथं जातो आपण. मी जाणार आपण आज. सो बघूया काय होतं. सो ट्रेन भेटलेला. आता आपण ट्रेनमध्ये जातो. सेकंड क्लासमध्ये. गर्दी असताना आहे. इथे कोण आहे? सो मंडळी, जागा भेटलेली आहे आपल्याला. सगळे लोक बघतात आपल्याकडे, पण आपल्याला भीती नाही. एकदा ठरवलं. सो हा कोणता क्लास बघूया आपण. आपली तिकीट तर सेकंड क्लासचीच आहे. ही पण सेकंड क्लासची तिकीट वाटतं. सो मंडळी, कशा आहात सगळे? मी फायनली पोहोचलो कोकणात. माणगावला आलोय मी, माझ्या जन्मभूमीवर. सो आता इथं पोहोचलोय कोकणात माणगावला. आता इथं प्लॅटफॉर्म नंबरवर आहे. सो इथून आता जातोय. इथून आता तिकडे ब्रिज आहे, हे बघू शकता. तिकडे ब्रिज आहे, तिकडनं जायचं आपल्याला. इकडून जावं लागेल. इथे पब्लिक आहे तरी पण मी ब्लॉग बनवतोय. आता मला कसली भीती नाही. इथं ठरवलं आता करायचं सगळं. सो करतो आता. हा इकडे ब्रिज आहे, हा क्रॉस करून तिकडे जायला लागेल. त्यांचं मी आता ब्लॉग शूट करतोय. मला कसली भीती नाही. आता एकदा स्टार्ट केलं. माझा हा ब्लॉग 6वा आहे. 6व्या ब्लॉगलाच मी माझी पब्लिकची भीती घालवतोय. बघू शकता तुम्ही, पार्टी पण पब्लिक आहे. सो आज आणि मी मगाशी बोललो, माझी जन्मभूमीवर आलो मी. माणगावमध्ये एक गाव आहे खांदाड, तिथला मी आहे. तिथला माझा जन्म आहे. सो बघत राहता ब्लॉग, पूर्ण चालायचं आहे. सो म्हणजे मी आलो इथे
बघा पूर्ण क्राऊडमध्ये मी आहे इथे. इथे आलोय माणगाव बस स्टँडला. सो इथला मी तुम्हाला आता मला माणगाव बस स्टँड मी आदमी नाही जायचं आहे. तर इथून तुम्हाला दाखवतो मी. इथून मला गावी जायसाठी एक रिक्षा घ्यायला लागेल. आदमी जायची गरज नाही मला. सो इथला मी तुम्हाला एक फेमस कॉर्नर वडापाव म्हणजे दत्तसाई वडापाव दाखवतो. तो इथला खूप फेमस वडापाव आहे. म्हणजे इथे तुम्हाला मिनिटा गरम वडे मिळतील, पॅटेस मिळतील खायला. खूप भारी लागतात. आणि मी इथे कधी आलो तर मी जास्त दोन खातोच. तुम्हाला दाखवतो कोणता वडापाव आहे तो. एक मिनिट. ते गरम गरम वडापाव तयार होतात. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. खूप टेस्ट लागतात. हे बघा हे वडे तयार होतात. हे वडे तयार होते इथं गरम गरम. हे सगळे इथले दत्तसाई वडापाव खूप फेमस वडापाव आहे. खूप फेमस वडापाव इथे म्हणजे मिनटाला वडा निघतात गरम गरम. आणि टेस्टी ते एवढे आणि प्राइस पण खूप कमी आहे. सो टेस्ट करूया. मी आधी खूप खाल्ले. जेव्हा येतो गावी तर इथे ट्राय करतो. गर्दी बघू शकतो मी इथे. पाठी किती गर्दी आहे. खूप गर्दी इथे. मिनटाला गर्दी असते. खूप वडा इथं वडा पण निघतात. गरम गरम वडा पण निघतात. गर्दी बघा फुल गर्दी इथे. मिनटाला वडा पण निघतात इथे. गरम गरम वडा पण निघतात. खूप टेस्टी लागतात. तो ट्राय करूया परत एकदा. गर्दी बघा किती आहे. मिनटाला तर गर्दी असते. फुल गर्दी इथे. रोज गर्दी असते अशी. बघू शकतो तुम्ही खूप फेमस वडापाव हा. एकदम सॉफ्ट आणि क्रंची असतो. असे एकदम गरम गरम वडापाव खायला भेटतील. तर मी मानगावचा एकदम फेमस वडापाव खाल्ला आहे. दत्तसाई वडापाव कॉर्नर वडापाव. तुम्ही पण खाऊ शकता. खूप भारी लागतो. एकदा टेस्ट करायला. ही लोकेशन आहे इथे. इथे आहे. हा मानगाव स्टेशन इथे बस स्टॉप आहे. अच्छा इथे ते समोर कॉर्नरला. सॉरी मग एकदा ट्राय करा. सो आता बस स्टॉप इथे साईडला आहे. आपल्याला जायचं आहे गावी. सो इथे आपल्याला इथे रिक्षा घ्यायला लागेल. मग दाखवत इथे रिक्षा लागलेत बघा टमटम. आपल्या गावच्या फेमस टमटम. त्यांनी आपल्याला जायला लागेल खरोलीवरून गावी. सो बघा आमचे माझे ब्लॉग सगळे. सो मंडळी मी पोचलेलो आहे आमच्या इथल्या खरवली गावामध्ये. सो इथूनच रस्ता आहे आमच्या सुरव गावाला जायला. हा खरवली गाव आहे एक. ह्याच्या पुढे आमचं गाव आहे सुरव. सो इथून चालत जायला लागेल. बाबा घ्यायला येतात मला स्कूटीवर. त्यामध्ये चालत जाऊ पुढे पुढे जरा. सुट्टी असल्यावर कोकणी माणूस गावीच येणार. अजून कुठे जाणार नाही. हे मी तुम्हाला खात्री देतो. किती सुट्टी असेल 2 दिवस असेल नाही 10 दिवस. कोकणी माणूस त्याला गावीच येणार. त्याला गाव मन रमतं. जे गावात सुख आहे ते इकडे कुठेच नाही. ना शहरात ना कुठे. चालत जातोय. आता आधी असं पूर्ण एकदम हे होतं किल्ल्यांसारखं एकदम जातं. गावी फक्त बघा तुम्ही काही शांत एकदम शांत शांत. फक्त मी बोलतो तोच आवाज येतो. बाकी तुम्हाला कसला आवाज येणार. एकदम शांत मस्त एकदम शांत वातावरण. गावी आलं जी मजा येते ना ती कुठेच नाही. इथे झाड आहेत नारळाचे. नारळ झाडं तुम्हाला सगळेच भेटतील. कोकणात नारळ झाड नसलं असं तुम्हाला काही होणारच नाही. सगळ्या नारळाचे झाड आहेत. त्या बघा कोंबड्या बघू शकता तुम्ही. कोंबड्या पिल्लं पण सोबत. जातो आपण. इथून अजून मला वाटतं चालत 15 मिनिट लागतात आमच्या गावी जायला. राजी येतं. एकदम शांत वातावरण. गाव आहे खरवली गाव आहे. इथून रस्ता जायला. इथे बघाल फक्त गावात फक्त म्हातारे माणसं आणि म्हाताऱ्या आपल्या आजी आजोबा दिसतील. सगळे म्हातारे दिसतील तुम्हाला. म्हातारे आई बाबा. बाकी इथं कोण नाही एवढ्या गावी. खूप मजा येते. सगळे बघाल तुम्ही कोंबड्या इकडे गावी सगळे येत असतात आपल्या. खूप मजा येते. बाबा घ्यायला आले तिथे. स्वतः गाडी जाणार पुढे आपण. इथून गाव चालू होतं ना आपला. इथून आमचं गाव चालू होतं. इकडे मैदान आहे. हे पोरं खेळतात सगळी.
इथून आमची वाडी स्टार्ट होते, बौद्धवाडी. मंडळी, आलोय मी गावी, माझ्या गावी. आमच्या घरी पोचलोय. सगळे ब्लॉग आता येत राहतील गावचे. प्रत्येक ब्लॉग आता जसं गावचा असेल ते सगळे ब्लॉग बघा आणि मला सपोर्ट करा. सगळे ब्लॉग आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.